सुशील ती लवकर आहे. हे कुठे? हा बेसिंग कुठे? मोबाईल गेला. हाय, मी आहे इवानची मम्मी आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर मी आज आले माउंटेन बेस रिसॉर्ट. हे रिसॉर्ट एक निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे अलिबागला. चला मग आपण ह्याचा एक लुक बघूया. मी ह्या ब्लॉग मध्ये ना पूर्ण रिसॉर्टचं कव्हर करत आहे आणि ह्या रिसॉर्टची खासियत ही आहे की इकडचं जेवण हे अगदी घरगुती जेवण आहे की तुम्हाला म्हणजे अनलिमिटेड जेवण आहे. तुम्हाला ते लोक कधीच नाही हे बोलणार नाही. तुम्ही जे मागाल ते व्हेज नॉन व्हेज त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फूड्स आहेत. तर आज आपण इकडचे जे ओनर आहेत श्वेता कुडुलकर ह्या चालवतात त्यांची पण छोटीशी भेट घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचा टूर करेल. ॲक्च्युली ना 15, 16, 17 ऑगस्ट सुट्टी होती आणि 3 डेजचा कुठे प्लॅन होत नव्हता म्हणून फायनली आम्ही आलो अलिबागला. आणि अलिबागला आलो ना तर आम्ही एकाच ठिकाणी थांबतो, ते पण माउंटन बेस रिसॉर्ट. बघा निसर्गाच्या सानिध्यात इतकं छानसं छोटंसं फार्म हाऊस आहे, पण खूप म्हणजे खूप सुंदर अगदी घरगुती टाईप आहे. इकडचं जेवणपासून सगळंच आणि इकडचं वातावरण बघा. काय पाऊस होता त्या दिवशी, खूपच खूप भन्नाट पाऊस होता आणि इवानचा मूड ऑफ होता कारण ह्या पावसामुळे त्याला भिजायला मिळत नव्हतं. चला मग छोटीशी टूर करूया या फार्म हाऊसची. हे इथे एंट्री केल्यावर इथे काय छोटंसं गणेश मंदिर आहे त्यांचं आणि हे बघा इतकं सुंदर वातावरण. इकडचे वाईब्स पण खूप छान आहेत. इकडे एक छोटंसं तलाव आहे, छोटं ना ॲक्च्युली आता खूप मोठं आहे, पाणी खूप भरलेलं होतं त्यामुळे त्यांनी बोट पण चालू केलं. इथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. इथे रेन डान्स आहे आणि रेन डान्सला अटॅच एक रूम पण आहे. इकडे एक छोटंसं त्यांनी गार्डन बनवलं आहे की तिकडे तुम्ही खूप म्हणजे भारी वाईब येते आणि प्लस इथे किड्स प्ले एरिया पण आहे आणि त्याच्या समोरच हे असे रूम्स आहेत आणि रूम्सच्या अगदी समोर तुम्हाला एक मोठंसं स्विमिंग पूल आहे जिथे लहान मुलंही एन्जॉय करतात आणि मोठी माणसंही. स्टार्टिंगलाच एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला हे इकडे त्यांचं डायनिंग एरिया आहे प्लस किचन पण आहे. हे बघा श्वेताज किचन. आणि इकडे वरती गेल्यात अपस्टेअरला इकडेही 3 रूम्स आहेत आणि इकडून बघा इथून खूप म्हणजे असं झोपाळा आहे वगैरे, खूप छान वाटतं इथून वरून. तुम्ही खूप मस्त मॉर्निंगला इतकं छान वातावरण वाटतं ना इकडे, तुम्ही तुमचं हाय टी वगैरे पण एन्जॉय करू शकता. आम्ही येतो तेव्हा इथे वरच्या रूममध्येच राहतो. असे 4, 5, 6 असे म्हणजे रूम्स आहेत आणि रूमच्या बाहेरच तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू मिळतो. मॉर्निंग खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं इकडचं वातावरण. आणि हाय आमचा इवान, ते हाय. वळूयात मेन पार्ट ते म्हणजे जेवण. इकडचं जेवण म्हणजे बघा त्यांनी एकदम व्हरायटी ऑफ फूड्स दिलेलं. पहिल्या दिवशी आम्हाला सुरमई, बोंबील, खेकडे, चिकन. आम्ही खूप इथे तुम्ही मच्छी म्हणजे पाहिजे तशी खाल. 3 दिवस आम्ही मच्छी खाऊन खूप थकलो म्हणून लास्ट डेला आम्ही व्हेज जेवणच जेवलो. इतक्या व्हरायटीज होत्या ना मच्छीच्या. सुरमई, पापलेट, मोठे पापलेट्स होते, बोंबील, परत प्रॉन्स फ्राय होते. इवन ते लोक स्टार्टरही तुम्हाला अनलिमिटेड देतात पण स्टार्टर चिकनचेच असतात. आणि हा एक मेन पार्ट आहे. इकडचं बघा वातावरण. हा एक तलावाचा इकडचा साईडचा व्ह्यू आहे. इतकं सुंदर वाटतं ना मॉर्निंगला, म्हणजे खूपच छान वाटतं. ॲक्च्युली हे निसर्गाच्या ह्याच्यात ज्यांना खरंच आवडत असेल ना ते इकडे येऊ शकतात. आणि इकडे त्यांनी आता ना बोटिंगही सुरू केली आहे. हे बघा मी बोट घेऊन चालली आहे. हा त्यांचाच मुलगा आहे. ॲक्च्युली हे लोक खूप मेहनत करत आहेत, म्हणजे जेवण बिवणापासून तुम्हाला असं नाही बोलणार नाही, एवढे थकलेले असतात ना तरी तुम्हाला बोटिंग करायलाही तो आला होता माझ्यासोबत. त्याने पूर्ण तलावाचा मला एक राऊंड दिला आणि इतकं छान वाटत होतं ना. एवढा वरून जोरदार पाऊस आणि एवढ्या मोठ्या तलावामध्ये मी होती. पटापट रेडी होऊन मग आम्ही गेलो पूल पार्टी एन्जॉय करायला.
इवानने तो फुल एन्जॉय केला. 3 दिवस तो पूलमधून बाहेरच आला नाही. त्याची नुसती घाई झाली की त्याला पूलमध्येच राहायचं. त्याच्यामुळे तो बोटिंग करायलाही आला नाही. बघा त्याचा डान्स. त्यांचा ना पॅकेज आहे पर पर्सन 2000 रुपये. त्याच्यात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर प्लस स्टार्टर इन्क्लुडेड आहे. इतकं भन्नाट वातावरण होतं ना, वरती पाऊस आणि इकडे थंड ब्रीजर. मी तर फुल चिल मूडमध्ये होते आणि इतकी भारी एन्जॉय केला ना. नाईट व्ह्यू पण इथे खूप सुंदर वाटतं. म्हणजे पूल साईडला तुम्ही तुमचा स्टार्टर वगैरे एन्जॉय करू शकता. हे बघा आम्ही असं डान्स करत होते. इवान तो खूप खुश होता. खूप जास्तच खुश होता. तिकडे अजून एक मागे ग्रुप होता तर त्यांच्याच सॉंग्सवर इवानने करत होता. त्याच्यानंतर तुम्ही कॅरेमी एन्जॉय करू शकता इकडे. ॲक्च्युली इतकं छान होतं ना की त्याला कंट्रोलच होत नव्हता पूल साईडचा व्ह्यू बघून. म्हणून तो रात्रीही पूलमध्ये एन्जॉय करायला गेला. आणि असे आमचे 3 दिवस कधी गेले आम्हाला कळले नाही. खूप छान इकडचं वातावरण आहे. गाईज तुम्ही खरंच ट्राय करा. श्वेता कुरुलकर ह्याच इकडच्या ओनर, केअर ट्रॅकर, एकदम अत्यंत सुंदर असे कुक, शेफ. तुम्हाला एकदम घरगुती टाईपचं जेवण मिळेल. आणि ह्या कशालाच नाही बोलत नाही. हे स्पेशल यांची खासियत आहे. आणि तुम्ही इकडे आलात ना तुम्हाला पूर्ण घरगुतीच वाईब मिळेल. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा करूया. बोला मग इकडे म्हणजे हे कसं तुमच्यात आयडिया आली की हे आपण हे स्टार्ट केलं पाहिजे वगैरे, थोडीशी माहिती द्या त्याच्याबद्दल. मी पहिले पार्लरचं काम करायचे. ओके. त्याच्यानंतर मग मी विचार केला की हे किती वेळ करायचं आपण. मग असं आलं की आपल्याला घरात बसून काहीतरी पाहिजे होतं. तर मी बसणारी लेडी नव्हती. असं नुसतं बसायचं मला नाही. तर मग मी विचार केला की इथे 2 रूम बांधावे. पण देवाच्या कृपेने 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. पहिले मग 2च रूम नाही 4 रूम बनवले आम्ही. आणि मग हळूहळू वाढवलं. आता छान एकदम मस्त सगळे लोक येतात. आम्ही त्यांना असं हॉटेल आणि कस्टमर सारखं ट्रीट नाही करत, जास्त फॅमिली सारखं. मी फोनवर तशीच बुकिंग घेते की तुम्ही थोडं ऍडजस्ट करणारे या. आम्ही पण म्हणजे देताना मी भरपूर देते पण जरा ऍडजस्ट करायला लागते. इकडे मॅन पॉवर नाही आहे अजिबात. तर ते समोर मी आधीच बुकिंगच्या वेळेसच सगळ्यांना सांगते. असं रिझनेबल रेटमध्ये व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो. तरी साधारण हे किती स्क्वेअर फीट मध्ये आहे? हे पूर्ण अर्धा पाऊण एकर. म्हणजे 30 गुंठे तरी असेल. तळ आहे आमचं. तळ्यामध्ये पण बोटिंग, स्विमिंग, फिशिंग आम्ही ठेवलंय. पूल आहे, रेन डान्स आहे, आजूबाजूला एरिया आहे. प्राणी ठेवलेत मी खूप सारे. माझा सिम्बा आहे, ससा पण आहे. आता मी अजून वाढवणार आहे ससे, लव्ह बर्ड्स आहे ते. असं काय काय इकडे जरा ग्राउंड केलंय खेळायला. लहान मुलांसाठी केलंय थोडस. असं छान एंटरटेन आहे इथे. लोक येतात, मस्त एन्जॉय करतात, राहतात, आनंदाने जातात. असं खूप कधी कष्टी अगदी खूप हातावर मोजण्या एवढे इथून दुःखी लोक जातात. असं नाहीच. एखादा असतो. म्हणजे माझी माझ्याकडून पण. हो तुझी आहेच. दादा पण येतो, फॅमिलीने येतो, इव्हन फ्रेंड्सही येतात. म्हणजे असं कुठल्या गोष्टीला असं नाही बोलणारच नाही. एकदम त्यांचं पूर्ण हाऊसफुल असेल माझ्याकडे तरी सुद्धा स्वतः मेहनत घेतात. स्टाफ तर कमीच असतो, टिकतच नाही लोक. मग आम्ही 4 जण, मी, माझे मिस्टर, 2 मुलं मला छान हेल्प करतात. पूर्ण फॅमिली आम्ही छान मस्त हे करतो. 2 ताया आहेत, 2-3 ताया असतात माझ्याकडे. आणि त्यांनी आता बोटिंग सुरू केलं. तो एक छान एक्सपिरियन्स आहे. आणि बाकी मग हे कधी स्टार्ट केलं, तरी किती वर्ष? 2018 आम्ही स्टार्ट केलं. मग ह्याचं काही कोरोनामध्ये वगैरे? हो, 1.5 वर्ष तर बंदच होतं कोरोनामध्ये. नंतर ओपन झाल्यावर जे सुरू झालं छान. 1.5 वर्षाचं आमचं त्याने भरून काढलं. तेव्हा तर नवीन होतं, लोन होतं, थोडं टेन्शन होतं, सगळे पैसे संपलेले. पण नंतर मग झालं सेट सगळं. आता हे असं आहे छान. आम्ही पण खूप रिन्यू केलं आता. पहिले एवढं छान हे नव्हतं, साधंसं होतं असं छान. पण यायची लोक भरपूर यायचे. असं फिश वगैरे मी आवडीने देते. ऍक्च्युली लोक इथे खास जेवणासाठी येतात. मेन तर अलिबाग आलात आणि फिश नसेल असं होणारच नाही. आणि इकडे आलं तुम्हाला एकदम व्हरायटी. एका दिवसात 4-5 फिश देते. पॉपलेट खूप मोठा नाही आणत मी,
पण त्याच्या बाजूला बोंबील, त्याच्या बाजूला प्रॉन्स आणि तुम्हाला खेकडेही मिळतात. मेन तर खासियत खेकडे. असं खेकड्यांची खासियत आहे. छान एकदम आवडतं लोकांना. लोकांना. तुम्ही आलात 4-5 वेळा आलात, दादा आला किती वेळा तरी खूप मस्त वाटतं आम्हाला. असेच गेस्ट पाहिजे आमच्या घरच्या सारखे, आणि थांबा बोलल्यावर थांबताय, होते गरम गरम असं असं छान वाटलं. आणि आता 3 दिवस तू राहिली आहेस, पण तुम्ही आम्हाला जरा पण काही त्रास नाही दिलात. आम्ही दिलेला त्रास आहे ना मार्च मध्ये, होळीमध्ये. होळीला आलेले तेव्हा त्रास दिलेला. म्हणजे ऍक्च्युली आम्ही मजा पण खूप केली. त्रास नाही तो त्रास मी तुम्हाला दाखवलेला तेव्हाच्या आहेत. शूटिंग आहे. मी पूर्ण असे ब्लॉग पूर्ण रंगवलेलं ते, पूर्ण त्यांचा रिसॉर्ट कलरफुल. आणि तेव्हाही तुला मी बोललेले अरे एवढी तुम्हाला होळी ऍक्च्युली आमचे फेसेस ओळखीचे नाहीत त्या कलर्स. त्यांना आता मी एक्सप्लेन केल्यावर त्यांना लक्षात आलं तुम्हाला की तुम्हाला एवढी होळी खेळायची होती तर तुम्हाला मी ग्राउंड मध्ये दिलं असतं, खेळा हवी तेवढी होळी असं. पण खूप छान एक्सपिरियन्स आहे माझी. म्हणजे आम्ही खूप वेळा ट्राय करतो पण शेवटी फायनली इकडेच बुकिंग करून येतो. थँक्यू. चालेल. थँक्यू.